Audio Jungle. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज गणपती महाराज आला, ताशाचा आवाज गणपती महाराज आला। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ आपण गणपती बाप्पावर स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। तर आपण मागे पण गणपती बाप्पाचे 2 व्हिडिओ केलेले आहे, ते जर तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघू शकता। विषय हार्ड आहेत ते पण व्हिडिओ, आणि आजचा व्हिडिओ पण एकदम कडक आणि विषय हार्ड पद्धतीत बनवलेला आहे। तर सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एडिटिंग सांगणार आहे आणि एकदम इझी सोप्या पद्धतीत शिकवणार आहे। तर या व्हिडिओत तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचं आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल वापरलं आहे सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि त्यानंतर काय करायचं, सर्वात इथून आपण असं बीट मार्कला ओपन करायचं आहे राईट मोशनमध्ये। बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, इथून डायरेक्ट मी ॲड पण करून दिलेली आहे तुम्हाला, आणि ॲड पण करू शकता तुम्ही। मी म्हणजे व्हिडिओ हे जे काय बनवलेले आहेत मी ते दिलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आता इथून पुढे काय करायचं, आता आपल्याला गणपती बाप्पाचे फोटो ॲड करायचे आहेत। तर तुमच्याकडे नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, आणि तुमच्याकडे काही आणि कोण भारी असतील फोटो तर ते पण फोटो तुम्ही याच्यात यूज करू शकता अशा प्रकारे। तर आता हा नेहमीप्रमाणे आपण जसे फोटो ॲड करतो तसेच आता फोटो आपल्याला इथून शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत। तर फोटो ॲड करणं तर तुम्हाला समजतेच, समजण्या जरी गेलं नसेल तरी तुमचा भाऊ इथे सांगत आहे। अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचं आहे, आणि पुढच्या बीटला जाऊन इशरा पार्ट आपण अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही काय करा भावानो, सर्व फोटो ॲड करून घ्या। तर मी फोटो ॲड करून घेतो भावानो, आणि त्यानंतर काय विषय करायचा आहे ते तुमचा भाऊ तुम्हाला सांगेल। तर तोपर्यंत मी फोटो ॲड करून घेतो। तर भावानो, तुम्ही आता इथून सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी काहीशीच फोटो ॲड केलेले आहे, 23.26 बीटपर्यंत मी फोटो ॲड केलेले आहे। तर तुम्ही इथून सर्व फोटो जे काय असतील तर ते सर्व फोटो ॲड करून घ्या। आणि फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला जे काय इथं डॉयली की संपत आहेत आपल्या कुठं 6.10च्या बीटला, तर तिथे यायचं आहे 6.10च्या बीटला, आणि पलकच्या असे क्लिक करायचं आहे, गॅलरीमध्ये जायचं आहे, आणि इथून तुमच्या भावाने एक तुम्हाला शॅडो दिलेला आहे, ते शॅडो ॲड करायचे, आजच्या याच्याने क्लिक करायचं, आणि इथून खाली बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथं पण आता फक्त अतुट आगमनाचीच तर हे पीएनजी तुम्हाला बनवून दिले आहे तुमच्या भावाने विषय हार्ड पद्धतीत, तर हे पण अशा प्रकारे ॲड करायची। आणि आता काय करायचं आहे, याच व्हिडिओच्या स्टार्टिंगला या, आणि तुमच्या भावाने जे बॉर्डर दिले आहे ते बॉर्डर ॲड करा। आता आपल्याला काय करायचं आहे, इथून शेवटला जायचं आहे, आणि या तिन्ही लेअरला अशा प्रकारे दाबून धरायचं आहे, आणि सिलेक्ट करून घ्यायचं आहे तिन्ही, आणि इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचे आहे। तर आता एवढं वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता काय लोगो फिगो असेल तर तुम्ही आताच ॲड करून घ्यायचं आहे इथं, कारण नंतर आपला मोबाईल लॅग मारेल। तर आता एवढं झाल्यानंतर काय करायचं, आता इफेक्ट तुम्हाला कसे द्यायचे ते तुमचा भाऊ तुम्हाला सांगणार आहे। तर जे काय आता शेकी पेड आहे ते काय आता पहिल्या फुटला इफेक्ट आहे का, ते अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे इथून। तर हा कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे, आणि जे काय आपला बीट मार्क आहे काय, तर बीट मार्कला ओपन करायचं। आता हे म्हणजे इफेक्ट कुठं द्यायचं आहे तर ते तुम्हाला मी सांगणार आहे, फक्त लक्ष देऊन ऐका भावाने, एकदम इझी इफेक्ट आहेत, फक्त लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला समजेल, आणि स्किप करल्या तर तुम्हाला काही समजणार नाही, कारण इफेक्ट कुठं काही पण आहेत। तर तुमचा भाऊ मी तुम्हाला सगळं सांगून टाकेल। तर जे काय पहिले 3 फोटो आहेत, आता ते काही म्हणजे हे डॉयली संपल्यानंतर जे काय पहिले 3 फोटो येत आहेत तर ते आपण त्या 3 फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे। आणि या 3 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं, आता पुढे जायचं आहे। आता पुढे आल्यानंतर इथं बघू शकता हे बारीक 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 खूपच फोटो आहेत, हे बारीक 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 संपल्यानंतर काय करायचं आहे, येतं एक म्हणजे थोडेसे मोठे येत असतील फोटो, तर पण आपण या 3 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे। पहिला झाला, आणि हे दुसरा झाला, आणि हा तिसराच झालेला आहे आपल्या अशा प्रकारे। तर इथून पण आता हे बारीक बारीक संपल्यानंतर इथल्या पुढच्या 3 फोटोलाही हे इफेक्ट पेस्ट करायचं आहे। त्यानंतर या इफेक्टचं आपलं आता काम झालेलं आहे, इथून बॅक यायचं आहे। आता जे काय शेक इफेक्ट आहे ते इथून ओपन करायचं आहे, आणि जे काय आता दुसऱ्या फुटला इफेक्ट आहे का ते अशा प्रकारे इथून कॉपी मारायचं आहे। आता तर आता हे कॉपी केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे, आणि जे काय मेन बीट मार्क आहे आपला ते ओपन करायचं आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, आता हे पहिले 3 फोटोवाला आपण आधीचा इफेक्ट दिलेला आहेत, तर आता हे 3 फोटो आपल्याला सोडून द्यायचे आहेत। आणि इथून जे काय आता 2 फोटो थोडेसे बारीक येत आहेत, बघू शकता इथं जवळजवळ तुमच्या भावानं 2 बीट दिलेले आहेत समजण्यासाठी। 7.19च्या बीटच्या पुढचे जे काय 2 फोटो आहेत तर त्या 2 फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे।
तर हा पेस्ट केल्यानंतर काय करायचं, एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काय पुढचे 2 फोटो आहेत तर त्या 2 फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. आणि डबल काय करायचं आहे, डबल आपल्याला एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या 2 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. तर असं आता एवढं तर तुम्हाला समजेलच. आता एक फोटो सोडून द्यायचा आणि 2 फोटोला जे काय बारीक बारीक येतील तर त्या 2 फोटोला आपण हा पेस्ट मारायचा आहे. आणि डबल काय करायचं आहे, एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि या 2 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. आता एवढं इझी आहे भावानो, फक्त आता लक्ष देऊन ऐका. आता या 2 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ, काही विषय नाही. तर आता या 2 फोटोला पेस्ट केल्यानंतर काय करायचं, आता इथे एक मोठा फोटो येत आहे तर या मोठ्या फोटोला सोडून द्यायचं आहे आणि हे बारीक बारीक पण सगळे आता इथून सोडून द्यायचे आहे. आणि याच्या पुढच्या 3 फोटोला पण आपण आधीचा पेस्ट केला होता, हे 3 पण सोडून द्यायचे आहे. डबल इथून पुढे आपल्याला डबल हे पेस्ट करायचं आहे या 2 फोटोला आणि डबल एक सोडून द्यायचं आहे आणि डबल याच्या पुढच्या 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. आता एवढं समजेल असेल. आता हे इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्या शेवटपर्यंत. आता हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. म्हणजे जे काय आता ते इफेक्ट होता का ते एक फोटो सोडून द्यायचा आणि 2 फोटोला हा ते इफेक्ट पेस्ट करायचा. म्हणजे 2 बारीक बारीक फोटो येतील तर ते 2 फोटोला तुम्ही ते इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, आता जे काय आता आपला तिसरा फोटो आहे ते इथून कॉपी करून घ्यायचा इफेक्ट. तर ते तिसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथून आता बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्या ओपन करायचं आहे. आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काय आता आपल्या डायली की संपल्या आणि 3 फोटोला पण आपण आधीचा इफेक्ट पेस्ट केला होता आणि या 2 फोटोला आपण जे काय आता याच्या आधीचा फोटो इफेक्ट पेस्ट केला आणि इथे एक मोठा सोडला होता तर आपण त्या मोठ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. आणि या 2 फोटोला आपण आधीच दिला आहे. आता याच्या पुढच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. डबल या 2 फोटोला आपण आधीचा दिला आहे ते आपण तर या मोठ्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. डबल काय करायचं आहे, ते 2 सोडून द्यायचं आहे दिलेली आहे आणि डबल जे काय मोठा फोटो आहे त्याला तुम्ही पेस्ट करून घ्या भावानो. तर या फोटोला पेस्ट करायचं आहे. यात बारीक संपल्यानंतर इथे एक मोठा फोटो येईल, याला पेस्ट करायचा आहे. डबल हे बारीक बारीक सोडून द्यायचे आहेत आणि याला इथपर्यंत आपण आधीच पेस्ट केला आहे. एक मोठा फोटो येत आहे तर याला पण तुम्ही हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. आणि डबल इथल्या मोठ्या फोटोला, 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 हे बारीक बारीक संपल्यानंतर इथल्या एक मोठ्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आता काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि आता जे काय आपला शेवटचा इफेक्ट राहिलेला आहे ते इथून कॉपी मारून घ्यायचा आहे. एकदम एवढूसा फोटो आहे तर या एवढूशा फोटोचा इफेक्ट इथून कॉपी मारायचा आहे आणि बीट मार्कला आपल्या ओपन करायचं आहे. तर आता हे इफेक्ट कसा द्यायचा आहे ते तुम्हाला मी सांगतो, एकदम विषय हार्ड होते. तर आता काय करायचं, इथं बघू शकता आपली जिथून आपले म्हणजे 15.17च्या बीटपासून बारीक बारीक फोटो सुरू होत आहेत तरी आपण बारीक बारीक फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे अशा प्रकारे. तर हा झाला दुसरा. आता अशा प्रकारे ही बारीक 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 ही इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इथे एक मोठा फोटो येईल भावानं, बघू शकता 17.1च्या बीटच्या मोरी. तर इथला हे मोठा सोडून द्या आणि डबल यातल्या बारीक बारीक फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्या. आणि त्यानंतर काय करायचं, शेवटला पण थोडीशी आपली बारीक बारीक फोटो आहेत तर इथल्या आपण या बारीक बारीक फोटोला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ बनून रेडी होईल भावानो. एकदम विषय हार्ड व्हिडिओ झालेला आहे. हे व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे, वरी शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट करायचा आहे गॅलरीमध्ये. तर भावानो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कसा झाला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जायचं आहे. भेटू द्या एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर व्हायचं ते पण कमेंटमध्ये सांगून जायचं आहे. तर मग चला भेटू द्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.